हटाओ शेतकरी बचाओ, सिडको हटाओ शेतकरी बचाओ। जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची, देणार नाही, देणार नाही, देणार नाही, देणार नाही। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। मार्च 70ला सिडकोची स्थापना झाली। 95 गावाच्या जमिनी घेऊन तिथे नवी मुंबई उभारण्याचं काम झालं। आज 55 वर्ष झालेली आहे। आज नवी मुंबईमध्ये ह्या विभागामध्ये 2 स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, एक नवी मुंबई महानगरपालिका आणि पनवेल महानगरपालिका। सिडकोचं काम संपलेलं आहे। तो सिडकोचा भ्रष्ट कारभार आहे। अब्जावधी रुपयाची उधळण आणि भ्रष्टाचार चाललेला आहे। शेतकऱ्यांच्यावर अन्याय होतो आहे, तेव्हा सिडकोचं महामंडळ बरखास्त करावं, नैना प्रकल्प बरखास्त करावा ही एक प्रमुख मागणी आहे। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून गावठाण विस्तार न झाल्याकारणाने गरजेपोटी बांधकामं केलेली आहेत, ती काही अट न घालताना ती नियमित करून लोकांना प्रॉपर्टी पार्ट द्यावं ही एक मागणी आहे। या आणि अन्य मागण्याकरता आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत। सिडकोचं काम आता संपवून सिडकोनी गाशा गुंडाळावा, नैनाही गुंडाळावी आणि मुळामध्ये नैना प्रकल्पामध्ये आमचा शेतकरी हा बेरोजगार होणार आहे, शेती नष्ट होणार आहे। अहवालामध्ये म्हटलेलं आहे की ही मल्टीक्रॉप जमीन आहे, म्हणजे दुबार शेतीची जमीन आहे। आमच्या सगळ्या भगिनी वगैरे तिथे 2दा पिकं घेतात आणि केवळ बिल्डिंग बांधून विकास होणार नाही। तर नैनासारखे घातक प्रकल्प रद्द करावेत आणि शेतकऱ्यांना स्वतःच्या जमिनीचा विकास करायची संधी द्यावी अशी आपली मागणी आहे। सिडकोचा स्थापनेचा दिवस आहे, मात्र आपण काळा दिवस पाळत आहोत। शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा जो प्रकल्प या पनवेल तालुक्यावर लादला जातो आहे, तो प्रकल्प चुकीच्या पद्धतीनं लादला जातो आहे। त्या प्रकल्पाचा गेली 10 वर्ष अभ्यास करत असताना त्या प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांचा हित न जोपासता ज्या धनिकांचा हित जोपासला जातो, त्याचबरोबर सरकारी बाबूंचा हित जोपासला जातो। आज जर आपण पाहिलं तर परिस्थिती तिथली अशी आहे की सर्वच्या सर्व विभाग हे करप्टेड विभाग आहेत आणि सगळ्या गोष्टींचं जर काय असेल तर सगळे पैसे घेतल्याशिवाय कोणतीही कामं करत नाही आणि अधिकाऱ्यांना मोठं बनवण्यासाठी हा प्रकल्प त्या ठिकाणी आणलेला आहे। खरं तर चांगल्या जमिनींचा सुपीकता जमीन जी आहे आपली दुबार पीक जमीन आहे, त्या दुबार पीक जमिनीवरती TPS करता येत नाही, परंतु ही TPS त्यांनी मुद्दामून लाटलेली आहे आणि ही TPS आम्हाला मान्य नाही, म्हणून आम्ही आज या ठिकाणी काळा दिन करतोय साजरा।